सत्याची ती पोर, सत्य सुखाला आधार, सत्य सुखाला आधार, बाकी सर्व अंधकार, बाकी सर्व अंधकार, आहे सत्याचा बाजूर, आहे सत्याचा बहादूर, काळी बंडाचा तो नीर, काळी बंडाचा तो नीर, सत्य आहे ज्याचे मोड, सत्य आहे ज्याचे मूळ, करी दुर्गाची गाराळ, करी दुर्गाची गाराळ, बाळ सत्याचे पाहुणे, बळ सत्याचे पाहुणे, बहुरूपी जळे माने, बहुरूपी जळे माने, खरे सुख नाटा नव्हे, करे सुख नटा नव्हे, सत्य ईशावर झोपाए, सत्य ईशावर झोपाहे, ज्योती प्राती सर्व लोका, ज्योती प्राप्ती सर्व लोका, व्यर्थ डंबा पेटू नका, व्यर्थ डंबा पेटू नका, सत्य सर्वांचे अधिकार, सत्य सर्वांचे आदिगर, सर्व धर्माचे माहेर, सर्व धर्माचे माहेर, सर्व धर्माचे माहेर, सर्व धर्माचे माहेर, सर्व धर्माचे माहेर. नमस्कार. आई दिलीप गावित, सत्यशोधक कार्यकर्ता. आखा आदिवासी समाजा बांधवाल, जय आदिवासी, जय जोहार, सत्य की जय हो, लाल सलाम. आज आखा आदिवासी समाजाल योक आवाहन कहूँ का आदिवासी गौरव दिवस, आदिवासी विश्व दिन ओ साजरा कराहाटी 9 तारखेल 9 ऑगस्ट आदिवासी विश्व दिन ओ आपण गौरवाके सादर कोता. परंतु या आदिवासी दिना जो महत्व है तो महत्व आपण समजी लेनु काम है. आज समाजामध्ये बऱ्याच ठिकाणी या गौरव दिवस साजरा केलं आहे. परंतु खरं जी गरज है, आपे संस्कृति कह के वाचाड़े हूँ, आपे रूढ़ी परंपरा, आपे आदिवासी अस्तित्व कह के टिका जो जे त्यासाठी आपण विचार करू गरज है. 9 ऑगस्ट येणं म्हणून ज्या भांडवलदार हेता, ज्या पैशावाळा हेता, त्या डीजे आणि बँड या वापर करून योका देहापुरता नाची कुदी लेता हा आणि नंतर पासा विहिराय जाता हा. तर ये खूप निंदनीय गोष्ट है. आपे अख्खा आदिवासी समाजाल विनंती है का आदिवासी विश्व दिन, आदिवासी गौरव दिन 9 ऑगस्ट आदिवासी देही जो मनवता हा त्याबद्दल युनोई 1994 में जाहीर कोया का आदिवासी 9 ऑगस्ट आदिवासी विश्व दिन साजरा कोना. परंतु या अगोदर भी ब्रिटिश काळापासून आदिवासीवर अन्याय कोता येला आहे. आदिवासी समाजावर अन्याय कोयो म्हणून
स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आदिवासी क्रांतीवीर दंट्या मामा बिरसा मुंडा खाजे सिंग नाईक आई झलकारीबाई या आदिवासी महामानवांनी आहुती दिली आहे आणि म्हणून या देशामध्ये इंग्रजाला जा पड्या परंतु इंग्रजांनी देश स्वातंत्र्य ऐनसुद्धा अजूनपर्यंत या आदिवासी समाजाला खरं न्याय मिळलो नाही आणि स्वातंत्र्य काळामध्ये जेव्हा देश आझाद आहे 1947 मध्ये त्यावेळेस जे बी कोई सरकार आहे त्याही सुद्धा आदिवासी समाजावर अन्याय केलो आहे आणि अन्याय पूर्ण आदिवासी समाज आहे विचार कोणसारखी गोष्ट आहे गोया सरकार आहे आदिवासी समाज भारताम नाही हे के साठी ठोकपणे आखिर होईला आता परंतु ज्यावेळेस 9 ऑगस्ट 1994 में जाहीर कोया का आदिवासी विश्व दिन घोषित कोयो आणि त्यानंतर जे काही सरकार आता भारत सरकार आहे मान्य कोया का आदिवासी गौरव दिवस युनियन जाहीर कोयो म्हणून विश्व आदिवासी दिवस साजरी करा जाते आणि त्यात ज्या भारत सरकार आहे जे आदिवासी गौरव दिनाबद्दल घोषणा तो कोई परंतु या ज्या आदिवासी समाज आहे त्या लढाई त्या न्याय हक्क मिळासाठी खूप संघर्ष करा पडी राहिलो आहे अजूनपर्यंत गोया 2005 में आदिवासी समाजावर अन्याय राहिलो आहे तो अन्याय आम्हाला दूर करायला आहे म्हणून आदिवासी वन हक्क कायदा 2005 नियम 2006 सुधारित अधिनियम 2012 पारित कोयो परंतु गोया अनेक वर्ष आहे 20-25 वर्ष आहे सुद्धा अजूनपर्यंत या आदिवासी समाजाला न्याय मिळलो नाही आणि अनेक आदिवासी समाजावर अन्याय अत्याचार ऐरवला आहे खेडेल त्या कसेल त्याची जमीन त्या आदिवासी समाजा हा बाजू काही कायदो कोयो परंतु या जे आम्ही जे काही सरकार आहे केंद्र सरकार इन सरकार आदिवासी हवे खूप मोठा अन्याय करायला आहे आदिवासीला हक्क न देता आदिवासीला ज्या संस्कृती आहे ते संस्कृती हल्लो कोणा काम चालू आहे आणि म्हणून आदिवासी हा ते निर्माण कोनो कटकारस्थाने या मोदी सरकार एक ओलं आहे या आदिवासी हा नावा काही कायदो कोनो आणि एका बाजूला आदिवासी हा नावा काही कायदो आणि दुसऱ्या बाजूला उद्योगपती भांडवलदार वर्ग आहे त्या फायदो करासाठी सरकार कायदा लिहि रोयला आहे आणि म्हणून या अन्याय दूर करासाठी आपण संस्कृती बी वाचणं आहे आपण आदिवासी अस्तित्व टिकवण्यासाठी आपण लाखाल एकत्र येणं आहे या देशामध्ये जे काही वातावरण आहे ते वातावरण खूप बिकट वातावरण येरोयलो आहे आज उदाहरण म्हणून एरा गोया तर छत्तीसगढ़ामध्ये हसदेव जंगल अदानीले पूरो जंगल ता कोळसा खाण्यासाठी ही जे मोदी सरकार आहे ही दे रोयला आहे ता आदिवासी नेस्त्राभूत राहिलो आहे देशोधडी लागला आहे जमिनीपासून बेदखल करोयला आहे हजारो हेक्टर जमिनी ता हसदेव जंगल नष्ट रोयला आहे ताने आदिवासी ये जे काही
जंगल है ता जे काही झाड आहे त्या झाडाहाल कवटाळीन अश्रू वाही रोयला आहे. ओलाहन नाही तर आपे महाराष्ट्रात सुद्धा या राज्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यहाँ सुद्धा गडचिरोली जंगल अदानी स्टील कंपनी सुरू कराक होता. त्या हजारों हेक्टर जमीन ही गडचिरोली भागामध्ये दिली है. ओलाहंज नाही तर पालघर में बुलेट ट्रेन नावा के पालघर या जिल्हा में आदिवासी हा गावेन गावे उठाडी दिले है. आदिवासी हाल देशोधडी लागून काम चालू केलं आहे आणि म्हणून पाहाल आखाल एकत्र येणं गरज आहे. आदिवासी अस्तित्व ठिकाणात होते त्या पाहाय एकत्र विचार करून सारखे गोष्ट आहे. एखाद्या हा पुरतं नाची लईनो कुदी लईनो याला महत्त्व नाही आहे. तर नाचात नाचणाराच ही आपे संस्कृती आहे. आपण एकत्र जोडून दोन नाचना ती आपे एकता आहे. आणि आपे जी खरी संस्कृती आहे ती संस्कृती डोलगा वाजी नाचना छिबली नाचाडणं जोडून दोन नाचणं ही जी एकता योग एकोपा है ओ एकोपा पाहाय कायम ठेवणं है. आज आपण संस्कृती ठिकाण होते त्यासाठी आपण आदिवासी समाजामध्ये वाघदेव पूजता, नागदेव पूजता, देखायोदेव पूजता, चौर्या मुस पूजता. तर आपण या निसर्ग आपे जो खरं दैवत आहे तो निसर्ग आहे. आणि म्हणून आपण आपे जे अस्तित्व आहे आपे जो आदिवासी समाज आहे तो समाज एकत्र या जो त्यासाठी आपण विचार करून सारखे गोठे. आज आपे समाजामध्ये अनेक प्रकारचा अन्याय अत्याचार रोयला आहे. आदिवासी हाल कमी लेखनं काम चालू आहे. अजूनपर्यंत आदिवासी वन हक्क कायद्याअंतर्गत दावा दाखल केला आहे त्याला जमिनी नाही मिळली आहे. अजूनपर्यंत पूर्ण सातबारा नाही मिळी राहिलो आहे. पुरावा अनेक पुरावा दिला आहे तरीसुद्धा ही जे काय सरकार आहे ही सरकार जमिनी नवा कोण नाव नाही लिहिलो हो. आणि म्हणून आपे मेन भानगडीओ माताडणं काम चालू आहे. आपे संस्कृती नष्ट कोणा चालू आहे. आदिवासी हा में भानगडीओ माताडणं काम चालू आहे. आदिवासी हा ब्राह्मणीकरण कोणा काम चालू आहे. आदिवासी विरुद्ध ख्रिश्चन, आदिवासी विरुद्ध धनगर या जो होड्यो काय भानगड्यो चालू आहे यो भानगड्यो दूर राहतो त्यासाठी आपण आखा एकत्र येणं आहे. आणि आपण न्याय हक्क मिळविल्यासाठी आपण आखा एकत्र येणं आहे. प्रिय बहा आणि बोहे आपण विचार कोई सारखी गोष्ट आहे. आदिवासी वन हक्क कायद्याअंतर्गत आपण दावा दाखल केला आहे. पैसा कायदो है आपे गावाल जो अधिकार मिळा जो त्यासाठी पैसा ॲक्ट कायदो केलो है 1996 में पारित कोयो. परंतु त्या कायद्याला डावल्यासाठी या मोदी सरकार आहे 2023 में वन विधेयक कायदो लिहिनो आणि पंचायत विस्तार अधिनियमाल नोंद मानता आदिवासी हा जे ग्रामसभा आहे त्या ग्रामसभा हक्क काढिले तो. आणि आपे जे काय जंगल जमीन आहे ती जमीन काढिले नो काम ही सरकार आहे. भांडवलदारी वर्ग उद्योगपती आहे त्या फायद्यासाठी आदिवासी वन हक्क कायदा कमी कोइन आदिवासी ज्या पैसा ॲक्ट गावे है त्या पैसा अधिनियमाल डावलीन 2023 वन कायदो लिहिना. आणि त्या वन कायद्याद्वारे फॉरेस्ट डिपार्टमेंटाले फॉरेस्टच्या कर्मचारी है त्याहाले गोळीबार करून अधिकार देणं. तर ही जी काय सरकार है या सरकार विरुद्ध आपण लढाई लढा पडे. आपण फक्त नाची कुदीने आदिवासी द्विस्वदी पाळणं ओलाहन नाही है तर आपे संस्कृती ठिकाणा पडणारी आहे. आपे अस्तित्व ठिकाणा पडणार आहे. या देशामध्ये जे बी काय अन्याय अत्याचार रोयलो है तो अन्याय अत्याचार दूर करासाठी आपण आखा आदिवासी समाज आहे एकत्र येणं गरज आहे. आज आपे जमिनी काढीला हाटे ग्रीन एनर्जी सारख्या कंपन्या रोयल्यो आहे.
अदानी अंबानी ज्यो कंपन्या राहिल्यो आहे मुंबई या ठिकाणी बंद पडल्यो ज्यो विषारी ज्यो कंपन्या आहे त्यो कंपन्या बंद पाडून साखरी तालुकामले येणं चालू आहे। आज एरा जर गोया तर सह्याद्री पर्वत नवापूर तालुका हिने सुरू आहे। तर ताने खेकडापासून तर कामोदपासून हळदानीपासून मोरकरंजा वागदीपर्यंत ओ जो जंगल आहे ओ जंगल ज्या ग्रीन एनर्जी सारख्या पवन ऊर्जा कंपनी सारख्या कंपनी आहे ये कंपनी आहे बहाल कवलो आहे। आणि म्हणून आपे आदिवासी अन्याय अत्याचार दूर राहतो जे त्यासाठी प्रबोधन आहे नु गरज आहे लिखनू वाचनू गरज आहे वाचन कोणू महत्त्व आहे आणि वाचन कोण पुस्तके वाचीन आपे समाजाल न्याय मिळवी त्यासाठी आपण पक्ष दूर थवीन कोहा बी पक्ष आहे परंतु आपण आदिवासी समाज आखा एकत्र या जो जे आपे अस्तित्व ठिकाणा जो जे आपे आदिवासी समाजा ज्या हक्क है त्या हक्क ठिकाण जो जे आपे जो जल जंगल जमीन है ये जमीन ठिकाण जो जे त्यासाठी आपण आपे संस्कृती ठिकाणासाठी आपण आपे अस्तित्व ठिकाणासाठी आपण आखा एकत्र येणू है ओला जाखीन मा बेन शब्द आहे थांबू आखा लाल सलाम सत्य की जय हो जय आदिवासी जय जोहार लाल सलाम।